च्या वतीने तर काही समाजकंटक जो विशालगडला जे प्रकार घडलेला आहे त्याचे म्हणजे खास करून मुस्लिम समाजाच्या मशिदीचे प्रार्थनास्थळाचे फोटो टाकतायत, व्हिडिओज हे करतायत आणि त्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही आता जो इथे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची मागणी केलेली तीच आहे की जे असे समाजकंटक आहे यांच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावे जिल्हा अधीक्षक यांना की यांच्यावरती फौजदारकीचे गुन्हे दाखल व्हावेत। मग ते कुठल्याही समाजातले असून देत, मुस्लिम समाजाचे असून देत किंवा इतर समाजातले असून देत, पण जर समाजामध्ये जर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल जेणेकरून अशा गोष्टी पुढे उद्भवू नयेत, ही आमची मागणी होती। आणि परत ह्या ज्या सर्व घटना घडलेल्या आहे त्याला जे कोण कारणीभूत आहेत मग ते कोणी असून देत, साधा व्यक्ती असून दे किंवा राजा असून दे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। कारण देश हा संविधानावरती चालतो, लोकशाहीच्या मार्गाने चालतो, राजेशाहीने चालत नाही। नाहीतर उद्या असं होईल की देशामध्ये लोकशाही